आज सॅटरडे, सुट्टीचा दिवस. मॉर्निंगला उशिरा उठून वीरेनसोबत व्हिडिओ कॉलवर टाईम स्पेंड केला. आज मम्मीला खायचं होतं सुकं चिकन आणि तांदळाची भाकरी. त्याच्या तयारीसाठी मी छान अशा वेदरमध्ये शॉपमध्ये जात असताना रस्त्यातून मावशीकडे वळली. तिथे जाताच समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम पाहून मराठा असल्याचा अभिमान वाटला. मग काय, ज्या कामासाठी आली होती ते काम पूर्ण केलं. म्हणजेच मला हवी असलेल्या पुरणपोळीची ऑर्डर दिली. नंतर मी शॉपमध्ये गेली, सामान बाय करून घरी आली. तांदळाच्या भाकरीसाठी मी एका भांड्यात पाणी टाकून छान उकळून घेतलं. उकळलेल्या पाण्यात मीठ टाकून कणिक मिक्स केलं. हाताला चटके लागत लागत पीठ छान मळून घेतलं. नंतर पाण्याच्या साहाय्याने भाकरी छान थापून घेतली. थापलेली भाकरी तव्यावर शेकून तयार झाली आमची तांदळाची भाकरी. सुक्कं चिकन बनवण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं. धुतलेल्या चिकनमध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, मीठ, अर्धा लिंबूचा रस, 2 चमचे दही आणि मिरची आलं लसूण पेस्ट टाकून सर्व एकत्र केलं. गरम कढईत तेल टाकून त्यात खडे मसाले टाकले. त्याचबरोबर चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला. गोल्डन ब्राऊन झालेल्या कांद्यात बारीक चिरलेला टोमॅटो मस्त शिजवून घेतला. मग त्यात लाल तिखट, हळद, हिरवी पेस्ट आणि काळा मसाला टाकून छान मिक्स करून मसाला शिजवून घेतला. नंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करून 15 ते 20 मिनिट्स चिकन छानपैकी शिजवून घेतलं. शेवटी रेडी झालेल्या चिकनवर कोथिंबीर टाकून डिश गार्निश केली. मग काय, आम्ही रेडी झालो गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर सुक्कं चिकन खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.